मंडळी नमस्कार. ही आमची ठाण्याची जगन्नाथ म्हणून एक साईट आहे. टॉवर झालेला आहे 28 माळ्याचा. त्याचं काम आहे. हा सेफ्टी डोर आहे. हे फॉल सिलिंग केलं इथे. हा 300 फुटाचा फ्लॅट आहे. या इथे एक बैठक केले आणि ही देवाराची जागा केली. हे खालती देवाराचं स्टोरेज वगैरे सगळं लागेल. आणि या इथे फॉल सिलिंग केलं आहे. असं हे फॉल सिलिंग आहे. या इथे एक TV युनिट लागेल. हे बाथरूम आहे. पहिले हे बंद होतं इथे बाथरूम, आणि एक बेसिन बिल्डरने आत दिलेलं. मग आम्ही या इथे बाथरूममध्ये बेसिन असेल तर ते बाहेर वापरता येत नाही, म्हणून आम्ही ते बाहेर घेतलं. या इथे टेबल टॉप बेसिन घेतलं, त्याला असा मिरर वगैरे लावला आणि बाथरूम थोडंसं छोटं केलं. पण याचा उपयोग होतो, ॲट ए टाईम 2 जणं यूज करू शकतात. हे किचन आहे. पहिल्या बिल्डरने असा दिला होता प्लॅटफॉर्म, तो सफिशियंट नव्हता, म्हणून आम्ही दोन्ही साईडला बोथ साईड प्लॅटफॉर्म घेतला. हा एंट्रन्स इकडनं होता पहिले, तो एंट्रन्स आम्ही शिफ्ट केला, मध्ये घेतला. ह्याच्यामुळे किचन मोठं पण झालं आणि स्टोरेज किचनमध्ये लागतं, म्हणून हे मोठं केलेलं आहे किचन. या इथे ट्रॉलीज घेतल्या. ती खालची ट्रॉली रिमुवेबल आहे. ही पूर्ण बाहेर आपल्याला काढता येते आणि साफसफाई वगैरे करता येते. या इथं एक क्रोकरी स्टोरेज घेतलेलं आहे, डिस्प्ले होईल त्याचा. आणि हे वरती लॉफ्ट क्लोज केलेले आहेत हे असे. या इथे चिमणी लावलेली आहे छानपैकी. आणि हा कन्सिल्ड हब घेतला आहे. कन्सिल्ड हबचा पण कन्सेप्ट हल्ली खूप चांगला आहे, कारण हे लेवल होते याची, आपल्याला भांडी वगैरे उचलायला काही त्रास होत नाही आणि साफसफाईला पण चांगलं आहे. ह्याला कन्सिल्ड हब म्हणतात. खूप छान आहे. या इथे 3 ट्रॉलीज घेतल्या आहेत. या ट्रॉलीज पूर्ण रिमुवेबल आहेत खालती, आणि या सॉफ्ट क्लोज आहेत. अशा बंद केल्यानंतर त्या आपोआप बंद होतात. हे असं आहे. हे किचन आहे. आणि हे आहे बेडरूम. या इथे कमोड होता. पहिले इंडियन टॉयलेट होतं, पण आम्ही इथे कमोड केलेलं आहे. हे बेडरूम आहे. वरती फॉल सिलिंग केलं आहे. रवी इधर हे फॉल सिलिंग केलं आहे. छान बेबी पिंक कलर घेतलेला आहे इथे. हे वरती फॉल सिलिंग घेतलं आहे. रवी इसको खोल के बता. इथे स्लायडिंग वॉर्डरोब केलेला आहे. स्लायडिंग वॉर्डरोब हे असं. आणि ॲक्च्युली इथे छोटा वॉर्डरोबची साईज छोटी असल्यामुळे आम्ही स्टोरेज पूर्ण घेतले. हँगर जेव्हा आपण घेतो त्यावेळेला ही जागा जी पूर्ण आहे ही ब्लॉक होऊन जाते, फुकट जाते, म्हणून शेल्फच जास्त घेतलेले आहेत. ह्याच्यात आम्हाला 2 इथे लॉकर मिळाले, तिथे 1 लॉकर घेतलेलं आहे. आणि ही जी पाठची जागा आहे ही आम्ही ड्रेसिंग युनिटसारखी केलेली आहे. छानपैकी ड्रेसिंग मिरर घेतला आहे, फुल साईज मिरर घेतला आहे. आणि या इथे आपल्याला ॲसेसरीज कॉस्मेटिक्स वगैरे ठेवायला खूप छान आहे. हे स्लायडिंग वॉर्डरोब आहे, त्याच्यामुळे आपली पुढची जागा फुकट जात नाही. रवी बंद कर इसको. थँक्यू. तर असा आपला 300 फुटाचा आहे हा अपार्टमेंट. किचन. उद्या गुढीपाडवा आहे, तर सगळ्या व्ह्युअर्सना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ही साईट आमची कशी झाली आहे सांगा. सगळ्यांचे विचार, सगळ्यांच्या कमेंट्सची मी वाट बघतो आहे. थँक्यू व्हेरी मच.